नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. गेल्या आठवडाभरापासून ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांचे बंधू प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीचं एक रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्ट मधून ड्रग्ज तयार करणाऱ्या जळक्या वाड्यातील लोकांना जेवण पुरवलं जात होतं. आणि त्यातले जे मास्टर माइंड आहेत, जे 115 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलेलं आहे, त्यातले मास्टर माइंड फरार झालेले आहेत, असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. त्या प्रत्यक्ष तिथे त्या गावामध्ये जाऊन आलेल्या आहेत. हे विशेष. आता राजकारण म्हटल्यानंतर असे तीर सोडणं आलंच. आणि मग हे तीर मात्र मी राजकारण म्हणून सोडत नाहीये. ही महाराष्ट्रातल्या सर्व धर्मातल्या सर्व पक्षांमधल्या तरुणांच्या दृष्टीने अतिशय विनाशकारी जी गोष्ट आहे. MD म्हणजे मेफेड्रॉन, हे जे अंमली पदार्थ आहेत, हे पकडले गेले पाहिजेतच. आणि त्यासाठी हा विषय उचललेला आहे, असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे. आणि मला संरक्षण द्या, त्याची हमी द्या, असं देखील म्हटलेलं आहे. आता अमोल डिगे नावाचा एक जण, अमोल नाही, ओंकार डिगे, ज्याच्याकडे त्या जळक्या वाड्याची चावी होती, त्याला पोलिसांनी अटक केली होती. आणि नंतर त्याला काय झालं, सोडून दिलं. आणि म्हणून तिथले जे गावकरी आहेत, सावरी, मावशी, या गावातले जे गावकरी आहेत, ते प्रश्न विचारत की त्याला सोडून का दिलं, आणि याचा मास्टर माइंड कोण आहे, आणि तो फरार झालेला आहे का, वगैरे असे प्रश्न विचारलेले आहे. आता याच्यामध्ये नेमकं राजकारण आहे का, काय चाललेलं आहे? म्हणजे बघा, जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 या दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 700 कोटी रुपयांचं ड्रग्ज हे एकट्या मुंबईमध्ये सापडलेलं आहे. आणि मग महाराष्ट्रातले जे प्रमुख शहर आहेत, मग त्याच्यामध्ये नाशिक आहे, वर्धा आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, याच्यामध्ये हजारो कोटींचं ड्रग सापडलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र आता नशीला होत आहे. आणि याला जबाबदार कोण आहे, असा हा प्रश्न आहे. आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. याच्यातलं राजकारण काही क्षणापुरतं बाजूला ठेवा, पण ही घटना समजावून घ्या. हे बघा, मुंबईमध्ये म्हणजे एका ठिकाणी मुलुंड पश्चिम मध्ये 2 जणांकडे 136 ग्रॅम हे मेफेड्रॉन सापडतं, अंमली पदार्थ सापडतात. पोलीस मत ज्याच्याकडून त्यांनी घेतलेले त्या व्यक्तीने, तर तो घोडबंदरला सापडतो. घोडबंदरला जो सापडतो तो पुण्याच्या व्यक्तीचं नाव घेतो. आणि मग हे सेंटेसो हॉटेल रावेतमध्ये, जे पुण्याला आहे, रावेत जो भाग आहे, रावेत गाव, ते तिथं हे दिलेलं आहे असं ते सांगतात. मग पोलिसांनी तेवढ्या याच्यावर मुंबईचं जे क्राईम ब्रँच, घाटकोपरचं क्राईम ब्रँच, त्यांनी 2 पथकं केले आणि तपास सुरू केला. आता ही घटना अनेक दिवसापासूनची आहे, म्हणजे 4-5 दिवसापासून हे सगळं चाललेलं आहे. त्याच्या वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या आहेत. जसं ते हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी देखील आरोप केलेले आहेत. ठीक आहे. तर हे 2 पथकं केले. आणि मग ते पथकं फिरायला लागले. ते फिरत फिरत आले, त्यांना सगळा सुगावा लागला. आणि मग सावरी गाव जे आहे, ते गाव म्हणजे साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं गाव, तिथं ते पोहोचले. मग गावकऱ्यांना ते एकदम शनिवारी पहाटेच हे काय धाड पडलेली आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आणि गावामध्ये कसं झुंजू मुंजू व्हायला लागले की लोक सावध असतात. मग हे सगळे मुंबईचे सगळे आले. ते अभिजित सावंत हे नावाचे अधिकारी आले. आणि त्यांची सगळी ती टीम आली, क्राईम ब्रँचची मुंबईची. आणि त्यांनी ते धाडसत्र सुरू केलं. तर ते धाडसत्र सुरू केलं त्यावेळेला तो जळका वाडा म्हणून जो प्रसिद्ध आहे, ती शेड आहे, जिथं ते ड्रग्ज सापडलेले 115 कोटी रुपयांचं. आणि ते 45 किलो त्याचं इतकं वजन आहे. त्याच्यामध्ये 7.5 किलो हे ड्रग्ज म्हणजे माल तयार
विकायला तयार. तेवढा आणि 38 किलो हे द्रव रूपात ते एमडी सापडलं. असं एकूण सापडलं. ते हस्तगत केलं. आणि मग ते हस्तगत करण्यापूर्वी त्यांनी चावी कोणाकडून घेतली, तर त्या ओंकार डिगे या व्यक्तीकडून घेतली. आणि मग डिगेला काय केलं त्यांनी, तात्पुरतं ते अटक केलं आणि नंतर पठ्ठ्याला सोडून दिलं. प्रश्न तो विचारतात ते लोक. सुषमा अंधारे यांनी तर अनेक प्रकारे ते एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने, आता त्यांचं ते राजकारण आहे वगैरे वगैरे, ते म्हणजे त्यांनी ते उल्लेख करून बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह केलेला आहे. अनेक वृत्तवाहिन्यांना त्यांनी मुलाखत दिलेली आहे. आणि मग ते एका ठिकाणी म्हणतात की प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे अर्थातच भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. आणि त्यांनी बेकायदेशीरपणे तेजस यश या नावाने ते रिसॉर्ट तिथं स्थापन केलेलं आहे. आता तो जळकावाडा जिथं हे ड्रग सापडलेलं आहे आणि ते रिसॉर्ट याच्यामध्ये काही थोडंफार अंतर आहे. आणि ते थोडंफार अंतर कापण्यासाठी खास सिमेंटचा रस्ता केलेला आहे 75 लाख रुपये खर्च करून. जिथं मनुष्यवस्ती फार म्हणजे नाहीच आहे जवळपास, अशा ठिकाणी रस्ता केलेला आहे. म्हणजे जिथं गरज आहे रस्त्यांची तिथं रस्ते नाही पक्के. पक्के रस्ते कुठे आहेत, अशा माळ रानामध्ये. आणि त्या माळ रानामध्ये केलेला तो रस्ता हा कशासाठी, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारलेला आहे. मग आता हे जे रिसॉर्ट आहे हे देखील तसं अनेक दृष्टीने हे पर्यावरण असेल, MSRDC काही नियम असतील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियम असतील, त्याच्यामध्ये ते बसत नाही. त्यांनी ते बांधलेलं आहे, भव्य दिव्य बांधलेलं आहे. सुषमा अंधारेंच्या भाषेत ते 5 स्टार आहे. मग हे 5 स्टार मधलं जे अन्न आहे हे शेडमध्ये ड्रगचा उद्योग करणाऱ्यांना कसं परवडणार, असं त्यांनी विचारलंय. तरी या रिसॉर्टमधूनच त्यांना अन्न पुरवलं जायचं. मग तिथं ज्या व्यक्ती पकडल्या गेल्या त्या बांगलादेशी आहेत, आसामी आहेत. म्हणजे ते काही महाराष्ट्रातल्या वाटत नाहीत. त्या वाटत नाही म्हणजे त्यांचे नावही विचित्र आहेत बघा. कायम नजर सय्यद, त्यानंतर हबीजुल काय इस्लाम, त्यानंतर राजिकुल खलीलुल इस्लाम, असे हे नाव आहे. बरं आता यांना पकडलं. त्याच्यानंतर काय झालं, बातमी आली. म्हणजे पुढारी वगैरे, लोकमत, इकडे तिकडे त्या 2-3 पेपरला बातम्या आल्या. बातम्या आल्यानंतर मग लोकांमध्ये चर्चा, उत्सुकता, की हे काय, या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये तो दरेगावचा जो रणजित शिंदे, तो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख सुद्धा आहे आणि दरेगावचा सरपंच देखील आहे. म्हणजे हा हा पण त्याच्यामध्ये आहे. तो फरार झालेला आहे. असं 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 एक सांगितलं गेलेलं आहे. हे आता जे आहे त्याच्यानंतर ही सगळी जी तिथली जी मिली, मग तिथली जी आता गँग म्हणायला पाहिजे, ड्रग्सचा उद्योग करणारी गँग, तर ते शेड जे आहे ते जळका वाड्यामधलं, ते तो जो वाडा म्हटलं जातं ते गोविंद शिनकर यांचं आहे. आणि हे सगळं असं ते मिली बघत असं चाललेलं आहे, असा आरोप झालेला आहे. आता बघा की तरुण पिढी व्यसनाच्या अधीन ती का जाते, नैराश्यामध्ये आहे वगैरे 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 वगैरे. आता ती एवढी भीषण समस्या झालेली आहे. म्हणजे पुणे विद्येचे माहेरघर राहिलेलं नाही, नशेचे माहेरघर झालेलं आहे. इतकी विदारक अवस्था. मुंबईची तर विचारायलाच ना. जसं सुरुवातीला सांगितलं की जवळपास 700 कोटी रुपयांचं ड्रग गेल्या 8-10 महिन्यांमध्ये पकडलेले एकट्या मुंबईमध्ये. बाकीच्या ठिकाणचं बघा, इकडं धाराशिव वगैरे इकडे ते प्रकार झालेले. असं ते सगळीकडे जात आहे. याची काळजी करायची कोणी. आणि जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खाते असेल किंवा अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे, ज्याचा NDPS ऍक्ट नुसार ते गुन्हे नोंदवले जातात, त्याला जामीन नसतो वगैरे, ते सगळं. आता एकट्या मुंबईमध्ये जसं ते 700 कोटी सांगितले, तर जवळपास 1100-1200 लोकांना अटक केलेली. इतके जण मोठ्या प्रमाणात अटकेत. आणि मग अशी इतकी विदारक परिस्थिती असतात. साताऱ्यासारखा एक जबरदस्त जिल्हा, जो एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे, आणि एकनाथ शिंदेंना तर गृहमंत्री पाहिजे, मंत्रीपद पाहिजे होतं. त्यांना ते जर दिलं असतं तर ते असे काही प्रकार होऊ दिले नसते त्यांनी, असं तिथले गावकरी म्हणत आहेत.
आणि मग आता हे सगळी संशयाची सुई वगैरे त्या सुषमा अंधारेंना थेटपणे जे काय आरोप करायचे ते केलेले आहेत त्यांनी. मग प्रकाश शिंदे किती नाही म्हणत असले, ते टाळत असले की ते प्रकाश शिंदे नाही आहेत, ते अमुक आहेत, ते दुसरे आहेत, ते तिसरे आहेत. मग आता हा व्हिडिओ करत असेपर्यंत कुठेही शिवसेनेच्या वतीने किंवा शिंदे कुटुंबाच्या वतीने कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. हे विशेष आहे. आता हे असं सगळं चाललेलं आहे, याच्यामध्ये काय काय कसं कसं होत आहे हे आपल्याला कळेल. आता पोलिसांना पूर्ण अधिकार आहेत. आता पोलीस कोणाचे आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. गृह खातं कोणाचं आहे? देवेंद्र फडणवीस यांचं आहे. मग ते अतिशय तत्पर आहेत. आणि मग ते घाटकोपरचं क्राईम ब्रँचनी केलेली कारवाई ती शाबासकी दिलीच जाणार आहे. पण याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव गोवणं हे कितपत तथ्याला आधाराला धरून आहे, हे काही दिवसानंतरच उघड होणार आहे. आणि आता निवडणुकीचा म्हणजे प्रचार आता बहाराला येणार आहे, महानगरपालिका. मग कोण कुणाचं काय काढतंय? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर किती रुपयांना विकले, कसं काय झालं, कसा तो भ्रष्टाचार कोण काढतंय? इकडं आता हे काढायला लागलेले आहेत. एकूण काय की आता राजकारणामध्ये जी गटारगंगा झालेली, ती गटारगंगा ऐकत राहणे, पाहत राहणे, पण मूळ जे प्रश्न आहे ते तसेच ठेवले जातात याचं दुःख बाळगणे, याशिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातामध्ये काहीही नाही. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.